नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक पहिला, संख्या अक्षरात लिही 2 गुण. 7,74,504. दुसरी संख्या 60,139. उत्तरे लिहून दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 2, संख्या अंकात लिही 52,212. दुसरी 42,03,004. 42 लक्ष पहा कसं लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 बेरीज कर. 68,946 अधिक 5,448. उत्तर 74,594. ब प्रश्न वजाबाकी कर. 56,785 वजा 23,786. हातच्याची वजाबाकी आहे. उत्तर 32,999. प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण आहे. प्रश्न क्रमांक 4 राजनला 32,745 रुपयांचा संगणक घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,968 रुपये आहेत. तर संगणक घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? 32,745 वजा 22,968. उत्तर 9,777 रुपये. पुढील प्रश्न ब. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज कर 2 गुण. 6 अंकी सर्वात मोठी संख्या 9,99,999. 6 अंकी सर्वात लहान संख्या 1,00,000. फरक पहा. वजाबाकी करायची आहे. उत्तर 8,99,999. प्रश्न क्रमांक 5 गुणाकार कर. गुणाकाराचं पहिलं उदाहरण पहा. 7,542 गुणिले 65. गुणाकार करून दाखवलेला आहे. उत्तर 4,90,230. अगोदर 5ने गुणाकार केलेला आहे, नंतर दशक स्थानी 6 आहे त्याने गुणाकार केलेला आहे आणि बेरीज केलेली आहे. ब प्रश्न भागाकार कर. 9,842 भागिले 6. बाजूला इथे भागाकार करून दाखवलेला आहे. भागाकार 1,640 आणि बाकी 2 आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 एका सायकलची किंमत 4,342 रुपये आहे. अशा 7 सायकलीची किंमत काढ. 2 गुण. उत्तर पहा. 4,342 गुणिले 7. गुणाकार केला 30,394. म्हणजेच 7 सायकलची किंमत 30,394 रुपये. ब प्रश्न कोणत्या संख्येला 8ने गुणल्यास गुणाकार 9,688 येतो? 9,688ला 8ने भागाकार करायचा आहे. भागाकार करून दाखवलेला आहे. इथे खाली जागा नसल्यामुळे इथं बाजूला -8 शेवटची पायरी केलेली आहे. बाकी 0 येते. भागाकार 1,211. म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे? 1,211. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7 खाली दिलेल्या मापांचे कोन काढून दुभागा. 100 अंशाचा आणि 45 अंशाचा कोन दुभागायचा आहे. सुरुवातीला ABC 100 अंशाचा कोन काढायचा आहे. नंतर कंस ठेवून संरचना करून D काढायचा आहे, जेणेकरून तो 50-50 येईल. दुभागा म्हणजे 2 भाग करणे. इकडे पण 45 अंशाचा कोन करून दाखवलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8 चौकोन LMNO आयत आहे. LN हा कर्ण असून त्याची लांबी 20 सेंटीमीटर आहे. तर LM बरोबर 12 सेंटीमीटर असेल तर LOची लांबी किती? आयताच्या सम्मुख बाजू सेम असतात. LM 12 म्हणून ON सुद्धा 12. LN 20 दिलेला आहे. LO काढायचा आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंमत काढलेली आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र लिहिलं. O हे 90 अंश असणार आहे. बाजू लिहिलेल्या आहेत. वर्ग केले आणि 400मधून 144 वजा केले. 256 आले. वर्गमूळ कुणाचं आहे 256? तर 16चं. म्हणजेच LOची लांबी 16 सेंटीमीटर असणार आहे. ब प्रश्न 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोचते. तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढूया. ABC यामध्ये BC पाया आहे. AC ही शिडी समजायची आहे.
ACचं माप 15 आहे म्हणून 15चा वर्ग केला. ABचं माप 9 मीटर आहे, 9चा वर्ग केला 81. 225 वजा 81 वजाबाकी केली 144, वर्गमूळ काढलं 12. म्हणजेच आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे, भिंतीचा पाया आणि शिडीचे खालचे टोक. भिंतीचा पाया म्हणजे B आणि शिडीचं खालचं टोक म्हणजे C. म्हणजेच भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 12 सेंटीमीटर असणार आहे. AB ही उंची घ्यायची आहे आणि Bचं माप 90 अंश असते, त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. खालील राशींचे विस्तारित रूप लिहायचं आहे. 2x वजा 5y वर्ग. सूत्र a वजा b वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग वापर करायचा आहे. दिलेल्या सूत्रामध्ये दिलेल्या किमती लिहिल्या. उत्तर 4x वर्ग वजा 20xy अधिक 25y वर्ग आलेला आहे. त्यानंतर a अधिक 2b कंसाचा वर्ग. इथे सुद्धा सूत्र a अधिक b वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग वापरायचा आहे. दिलेल्या किमती सूत्रामध्ये लिहिल्या. उत्तर a वर्ग अधिक 4ab अधिक 4b वर्ग आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10 एका आयताकृती सभागृहाची लांबी 45 मीटर व रुंदी 36 मीटर आहे, तर त्या आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ किती? 2 गुण. आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 45 गुणिले 36. उत्तर 1620 चौरस मीटर. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11. खालील सारणी पूर्ण कर. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. दिलेली सारणी पहा. त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, व्यास 14 सेंटीमीटर, परिघ 44 सेंटीमीटर. परिघ काढण्यासाठी परिघाचं सूत्र 2πr वापरा. त्रिज्या दिलेली नाही, व्यास 28 दिलेला आहे, म्हणजेच त्रिज्या 14 आणि परिघ 88 सेंटीमीटर येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? समचलनाचं उदाहरण आहे. मोबाईल संख्या 2 किंमत 16,000, मोबाईल संख्या 13 किंमत x मानली, म्हणून 2/16,000 बरोबर 13/x. तिरकस गुणाकार केला. एक्सची किंमत काढण्यासाठी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. x बरोबर 1,04,000 रुपये. प्रश्न क्रमांक 13 पंकजने 1,50,000 रुपये दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 4 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवल्यास त्याला एकूण किती रुपये मिळेल? 2 गुणांसाठी सरळ व्याजाचं सूत्र बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. दिलेल्या किमती लिहिल्या. 0ला 0 कॅन्सल केले. 1,500 गुणिले 10 गुणिले 4 60,000 आले. व्याज रास बरोबर मुद्दल अधिक व्याज 1,50,000 अधिक 60,000 2,10,000 बेरीज येते. पुढील प्रश्न ब. गणपतरावांनी बँकेकडून काही रक्कम दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 2.5 वर्षांसाठी कर्जावर घेतली. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले, तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जावर घेतली होती? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. व्याजाची रक्कम दिलेली आहे, मुद्दल दिलेली नाही. दर 10 रुपये, मुदत 2.5 वर्ष दिलेले आहेत, छेद 100. मुद्दल काढण्यासाठी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 10,250 गुणिले 100 छेद 10 गुणिले 2.5 बरोबर मुद्दल. छेदामध्ये 100 असल्यामुळे इकडे गेल्यानंतर अंशात जाणार आहे. दिलेलं कॅल्क्युलेशन केलं. 10,250 गुणिले 4 41,000 रुपये मुद्दल येणार आहे. इथे कॅल्क्युलेशन पहा. 10ने 100ला भागाकार केला 10 आले. पुन्हा 10ला 2.5ने भागाकार केला 4 आले. म्हणून इथे 10,250 गुणिले 4 केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14 एका घनाकृती पेटीची बाजू 5 मीटर आहे. त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 30 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6l वर्ग बरोबर 6 गुणिले 5चा वर्ग 5चा वर्ग 25 25 सख्ख 150 150 चौरस मीटर. रंगवण्याचा दर 30 रुपये प्रति चौरस मीटर आहे, म्हणून एकूण खर्च बरोबर 150 गुणिले 30 4,500 रुपये. ब. प्रश्न एका त्रिकोणाची उंची 3.5 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? 2 गुण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर
1/2 पाया गुणिले उंची 1/2 गुणिले 3.5 गुणिले 4.8. बेने भागाकार केला. 3.5 गुणिले 2.4 गुणाकार केला. उत्तर 8.4 चौरस सेंटीमीटर येणार आहे. प्रश्न क्रमांक 15. त्यामधील एका जत्रेमध्ये जिजाबाई बचत गटाने आपल्या खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री 960, 830, 945, 800 आणि 847 रुपये. तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली? सरासरी बरोबर दिलेले एकूण घटक आहे त्यांची बेरीज करायची आणि एकूण घटकांच्या संख्येने भागाकार करायचा. 4382 बेरीज येते. 5ने भागाकार केला. 876.4 रुपये सरासरी येणार आहे. ब प्रश्न. जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. अजयचे आणि विजयचे गहू उत्पादन दिलेलं आहे. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल. अजय आणि विजयसाठी सूची दिलेली आहे. अजयचा भाग रंगवलेला आहे, विजयचा भाग रिकामा ठेवलेला आहे. आता पहा, खाली साल दिलेले आहेत. त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. पहा, कोणत्या वर्षी विजयचे गव्हाचे उत्पादन 55 क्विंटल होते? 2012व्या वर्षी होते. दुसरा प्रश्न. 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? अजयचे 40 क्विंटल होते, विजयचे 30 क्विंटल होते. कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे? 2011 वर्ष. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत. त्यांचा सराव नक्की करा.